नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल म्हणजे शनिवारी एक चांगली बातमी ऐकायला मिळाली. विश्व संवाद केंद्र नावाची एक RSS प्रणीत संघटना आहे. ते पत्रकारिता आणि वगैरे या क्षेत्रात काम करतात. त्यांनी एक मला पुरस्कार दिला, देवर्षी नारद पुरस्कार. आणि त्यासाठीचा समारंभ होता. तिथे मी गेलो होतो पुरस्कार स्वीकारायला. जवळजवळ लहान मोठ्या 12 पत्रकारांना वेगवेगळ्या त्यांनी पुरस्कार दिले. प्रसिद्ध जागतिक घडामोडींचे जाणकार वासलेकर, प्रसिद्ध निवृत्त सेनापती लेफ्टनंट जनरल निंबोरकर आणि श्रीकांत पोळ हे जगभरच्या महत्वाच्या घडामोडींवर नजर ठेवणारे एक जाणकार अभ्यासक, अशा महान लोकांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. पण त्या समारंभामध्ये बोलताना ही बातमी, समारंभाला हजर असताना मला ही बातमी मिळाली. विश्वसंवाद केंद्राचं महत्वाचं नेतृत्व करणारे माझे मित्र सुधीर जोगळेकर यांनी ती बातमी दिली प्रस्तावनेच्या वेळेला, की सकाळ नावाच्या वर्तमानपत्राने आणि सकाळ नावाच्या माध्यम समूहाने एक महत्वाचा निर्णय 9 एप्रिल 2026 ला घोषित केला, की यापुढे त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये संपादकीय किंवा अग्रलेख असणार नाही. मला ही बातमी आवडली. की काहीतरी पचपचित लिखाण करणारे संपादक आणि वेळ आली की शेपूट घालून जीव वाचवत पळणारे संपादक आणि त्यांनी सांगितलेलं पांडित्य वाचण्या ऐकण्यापेक्षा असलं पांडित्य आपापल्या माध्यमामधून बंद करून टाकणं हे अधिक सोयीस्कर आहे असं मला वाटतं. मला वाटतं गेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या दरम्यान ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडून आले, त्यापूर्वी बहुतेक वॉल स्ट्रीट जर्नल किंवा कुठलं तरी अतिशय नामवंत अमेरिकन दैनिक आहे, त्या दैनिकाने सुद्धा राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या बाबतीत आपण कुठलंही मत व्यक्त करणार नाही अशी तटस्थ भूमिका घेतली होती. मला वाटते जगभरच्या माध्यमांनी आता हळूहळू करत ही भूमिका घेतली पाहिजे, हा निर्णय घेतला पाहिजे की आपण आता लोकांचा विश्वास गमावून बसलोय. लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत हे सत्य स्वीकारून जगभरच्या माध्यमांनी आपल्या सो कॉल्ड एडिटोरियल वगैरे पॉलिसीज किंवा धोरणं किंवा पांडित्य बंद केलेलं बरं. लोकसत्तेच्या महान संपादकांनी काही वर्षापूर्वी एक महान पराक्रम केलेला होता. मदर टेरेसा यांच्या विरोधातलं जे पांडित्य त्यांनी सांगितलं होतं, तो अग्रलेख शेपूट घालून मागे घेण्याचा पराक्रम गिरीश कुबेर यांनी केला होता. जगाच्या पाठीवर कदाचित ते पहिले संपादक असतील पराक्रमी की प्रसिद्ध झालेला संपादकीय 24 तास किंवा 48 तास नंतर मागे घेणं, याला मी पराक्रम म्हणतो मित्रांनो. बेशरमपणा करायचा आणि परत उजळ माथ्याने मिरवायचं, याला पराक्रम म्हणावं लागतं. ज्या मराठी पत्रकारितेची आणि संपादकीयाची परंपरा आहे, की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का वगैरे अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक किंवा त्या परंपरेतले लोक ज्यांनी तुरुंगात जाऊन शिक्षा भोगली पण आपले शब्द मागे घेतले नाहीत, आपल्या भूमिका मागे घेतल्या नाहीत, त्यांची परंपरा आपण चालवतो असं मिरवणारे बेशरम लोक जेव्हा मालकाकडून कंबरड्यात लाथ बसते तेव्हा संपादकीय मागे घेत असतील तर त्यापेक्षा
माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून संपादकीय लेख बंद करणं हा उत्तम निर्णय आहे. आणि तो जर काही घडण्यापूर्वी सकाळ उद्योग समूहाने तसा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. या विषयावर मी एवढ्यासाठी बोलतोय की मी सुद्धा 2-4 दैनिकांचा संपादक वगैरे राहिलेलो आहे. आणि संपादकीय लेख याविषयी माझा स्वतःचा काही अनुभव आहे. तब्बल 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुंबई सकाळ, आता जे सगळीकडच्या सकाळातलं सकाळच म्हणतात, पण तेव्हा सकाळची जी मुंबई आवृत्ती होती तिला मुंबई सकाळ असं नाव होतं. 1980-81 या कालखंडामध्ये मी त्या मुंबई सकाळमध्ये नोकरी करत होतो आणि रविवारच्या पुरवणीचं काम बघत होतो. माधव गडकरी हे नामवंत संपादक त्या दैनिकात संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत होते किंवा आम्हा सगळ्या पत्रकारांचं नेतृत्व करत होते. राके लेले, आत्माराम सावंत यासारखे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ पत्रकार हे माझ्या बरोबरीने किंवा माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून तिथे काम करत होते. आणि आठवड्यात रविवार सोडला तर 6 दिवस जे संपादकीय लिहिलं जायचं त्यामध्ये प्रत्येकाची एक एक जबाबदारी असायची. राकेलेले, आत्माराम सावंत, माधव गडकरी 2-2 दिवस अग्रलेख लिहायचे. जबाबदारी वाटलेली होती. एकदा आमची बैठक झाली होती आणि रविवारचा अग्रलेख छोटा असतो आणि तो थोडा गमतीशीर लिहिला तर बरं होईल म्हणून एका बैठकीमध्ये माधव गडकरींनी आग्रह धरला की तुम्ही जर रविवारची पुरवणी सांभाळता तर तो एक छोटासा अग्रलेख तुम्ही लिहत चला. तर मी त्याला साफ नकार दिला होता आणि वादावादी खूप झाली. राधाकृष्ण नार्वेकर, राके लेले, आत्माराम सावंत, माधव गडकरी आणि मी अशी ती बैठक होती. ते म्हणाले, ओ एवढासा अग्रलेख त्याच्यात काय मोठं घेऊन बसला. म्हटलं मी नाही लिहिणार, मी अग्रलेख लिहिणार नाही. ते म्हणाले का लिहिणार नाही. तर मी माधव गडकरींना असं उत्तर दिलं होतं की मला अग्रलेख लिहिता येत नाही आणि ज्याला अग्रलेख लिहिता येत नाही त्यांनी तो लिहायचा आणि तो छापला जायचा, हा वाचकांवर अन्याय होईल आणि म्हणूनच मी अग्रलेख लिहिणार नाही. आणि खूप वादावादी झाली. जेव्हा त्यांनी मला प्रेशराईज करायचा प्रयत्न केला तेव्हा मी साफ माधव गडकरींना सांगून टाकलं की मी पण नोकरी सोडीन पण अग्रलेख लिहिणार नाही. तर ते म्हणाले नोकरी सोडण्याचा कशाला विचार करता, ठीक आहे म्हणजे जाऊन दे. तो विषय मागे पडला. पण 2-3 दिवसानंतर तरुण होतो, आजच्यापेक्षा खूपच तरुण होतो. 45 वर्ष म्हणजे पत्रकारितेमध्ये साधारणतः 10-12 वर्ष झालेला तरुण पत्रकार होतो. डोक्यात हवा पण असते ना तरुणपणाची. 2-3 दिवसानंतर राकेलेले एक दिवस मला म्हणाले चला जरा खाली जाऊन चहा पिऊन मस्का ब्रेड वगैरे खाऊन येऊ. मी गेलो, आम्ही गप्पा मारत होतो. अशा वेळेला राकेलेले यांनी तो विषय काढला आणि मी त्यांना लगेच उत्तर दिलं की कुठल्याही परिस्थितीत मी अग्रलेख लिहिणार नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं समजवा, पण मी ते समजून घेणार नाही कारण मला अग्रलेख लिहिता येत नाही. हा हट्टाग्रह होता माझा. म्हटलं नाही लिहिणार. ते म्हणाले अग्रलेख अजिबात लिहू नका. गडकरी आणि मॅनेजमेंट यांच्याशी तुमचं भांडण चालू राहू द्या. तुम्ही अग्रलेख लिहावा हे तुम्हाला पटवण्यासाठी मी तुमच्याशी बोलत नाहीये. राकेलेले अत्यंत सिनियर होते. महाराष्ट्र टाइम्सच्या आरंभ काळामध्ये सहसंपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. ज्येष्ठ होते. ते म्हणाले माझं तुमच्या बरोबर एकाच गोष्टीत मतभेद आहेत. तुम्ही म्हणता म्हणजे भाऊ तोरसेकर म्हणतो की मला अग्रलेख लिहिता येत नाही. ते म्हणाले त्याच्याबद्दल माझा वाद आहे. तुम्ही लिहावा का न लिहावा हा नंतरचा विषय, पण तुम्हाला अग्रलेख लिहिता येत नाही हे तुमचं म्हणणं चूक आहे. मी म्हणालो कसं काय. ते म्हणाले आम्ही अग्रलेख लिहितो, त्यातले बहुतेक लेख असतात, अग्रलेख नसतात. पण ते अग्रलेखाच्या जागी छापले जातात म्हणून ते अग्रलेख आहेत. लोक वाचतात पण ते अग्रलेख नसतात, ते लेख असतात.
ते माहितीपूर्ण असतात, पण ते अग्रलेख नसतात, ते लेख असतात. पण तुम्ही लेख सुद्धा लिहिता, तो अग्रलेखापेक्षाही अधिक स्ट्रॉंग असतो. तर मला कळलं नाही ते काय म्हणाले. मी त्यांना म्हणालो म्हणजे काय? ते म्हणाले त्यांनी मला लेख आणि अग्रलेख यातला फरक राके लेलेंनी समजावला. ते म्हणाले ज्या ज्या लिखाणातून वाचकाला नवीन विचाराला प्रवृत्त केलं जातं, एक नवीन मुद्दा दिला जातो की ज्याच्यावर त्याने विचार केला पाहिजे, वाचक ज्यामुळे विचाराला प्रवृत्त होईल, तो अग्रलेख असतो. नाहीतर माहिती देणारा कुठलाही कसाही असेल तो लेख असतो. आणि तुमचे लेख तुम्ही बारकाईने काढून वाचा की तुम्ही माहिती घेता, पण त्या माहितीवर वाचकाला विचार करायला भाग पडेल अशा पद्धतीत लिहिता, आणि म्हणून तुमचा लेख सुद्धा अग्रलेख असतो. आणि अनेकदा आमचा अग्रलेख हा निव्वळ लेख असतो, पण अग्रलेखाच्या जागी छापला जातो. अर्थात मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी तरुण होतो, डोक्यात हवा होती. मला त्यांचं म्हणणं अजिबात पटलं नाही, किंबहुना मला पटवून घ्यायचं नव्हतं. मी कशाला पटवेन? मी म्हणालो काही असेल, पण मी लिहिणार नाही, अग्रलेख लिहिणार नाही. मित्रांनो, ही गोष्ट 81-82 मधली आहे. त्यानंतर तब्बल 12-13 वर्षानंतर आपला वार्ताहर नावाचं दैनिक मुरलीधर शिंगोटे यांनी सुरू केलं, आणि त्या दैनिकाचा संपादक म्हणून माझी नेमणूक झाली आणि मी ती जबाबदारी स्वीकारली. ती जबाबदारी स्वीकारून मी संपादक म्हणून काम करायला एक आठवडा शिल्लक असताना मी पुण्याला गेलो होतो. मी आणि माझी पत्नी पुण्याला गेलो होतो. तर फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल होते प्रोफेसर दाणी. ते आमच्या माझ्या सासरच्या परिचयातले किंवा नात्यातले वगैरे होते. आणि त्यामुळे प्रोफेसर दाणी यांनी माझ्या पत्नीला अनेकदा आग्रह केला होता की तू पुण्याला येतेस तेव्हा तुझ्या नवऱ्याला घेऊन कधीतरी गप्पा मारायला घेऊन ये. आणि त्यावेळेला म्हणजे आपला वार्ताहर सुरू होण्याच्या एक आठवडा आधी मी जेव्हा पुण्याला गेलो होतो, तेव्हा आम्ही दाणींकडे गेलो होतो, त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो. आणि विषय निघाला, हिने सांगितलं की आणखीन काही दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात एक नवीन दैनिक सुरू होतं आणि भाऊ त्याचा संपादक आहे. तेव्हा पहिली प्रतिक्रिया प्रोफेसर दाणी यांची अशी होती की बाबा एक चांगला अग्रलेख लिहा, अग्रलेख चांगला असेल एवढं बघा. तर मला गंमत वाटली. त्यानं म्हटलं चांगला अग्रलेख म्हणजे काय असतो? नेमकी जी गोष्ट मला 12-13 वर्षापूर्वी राकेलेलींनी सांगितली होती, तीच गोष्ट मला अग्रलेखाची व्याख्या प्रोफेसर दाणींनी 1994 मध्ये सांगितली. नवरात्रीच्या आधीची गोष्ट आहे. कारण दसऱ्याच्या 94च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आपला वार्ताहर या दैनिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. ते म्हणाले मी गेले 10-12 वर्ष, म्हणजे मी 94चं सांगतोय, त्यांनी सांगितलं ते 80-90 या दशकात. ते म्हणाले मी 10-15 वर्ष वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचणं बंद केले, कारण त्या अग्रलेखामध्ये विचार करायला भाग पडेल असं काहीही नसतं. तर तुम्ही नवीन दैनिक सुरू करताय तर निदान अग्रलेख असा लिहा की तो अग्रलेख वाचणाऱ्याला विचार करणं भाग पडेल. नुसती माहिती देऊ नका, त्या माहितीच्या आधारे विचारांना प्रवृत्त करेल आणि विचारांना दिशा देईल असं काहीतरी लिहा, ज्याला अग्रलेख म्हणता येईल. मी मित्रांनो आल्यानंतर आठवड्याभराने वार्ताहर नावाचं दैनिक चालू केलं आणि ते दैनिक आम्ही अल्पावधीत यशस्वी करून दाखवलं. त्याचा यशाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आपला वार्ताहरचा अग्रलेख होता. आणि तो काळ तुम्हाला आठवायचा असेल, साधारण 50-60तल्या लोकांना तो काळ आठवेल, ज्या वेळेला दैनिक नवाकाळ हे भांडवलशाही पाठीशी नसलेलं एक दैनिक, हे निळूभाऊ खाडीलकरांनी केवळ दमदार अग्रलेख लिहून यशस्वी करून दाखवलं होतं. लोकसत्ता, महाराष्ट्र सारख्या भांडवलशाही वर्तमानपत्रांना आव्हान देण्याची हिंमत
अग्रलेख लिहिणाऱ्या लेखणीतून निळूभाऊंनी करून दाखवली होती. खपामध्ये, लोकप्रियतेमध्ये महाराष्ट्र लोकसत्ता यांना मागे टाकून नवा काळ पुढे गेला. त्याचं कारण अग्रलेख होतं. आणि लोक निळूभाऊंच्या अग्रलेखाला अग्रलेखाचा बादशाह म्हणायचे. हे जेव्हा बातमी काल ऐकली की सकाळ समूहाने अग्रलेख बंद करायचा निर्णय घेतलाय, त्याचं म्हणून मी स्वागत केलं. निळूभाऊ खाडीलकर हा एक इतका ग्रेट संपादक होता की ज्याच्याकडे भांडवल नव्हतं, पैसे नव्हते, कसं बसं वर्तमानपत्रात छापून विकलं जाईल एवढीच किरकोळ व्यवस्था होती. त्या माणसाने त्यांचा एक काय तो इंटरव्ह्यू वाचला होता आणि प्रत्यक्ष बोलताना पण निळूभाऊ एकदा म्हणाले होते की मी जिद्दीला पेटलो होतो. किती काळ वाचक किंवा माणूस माझ्याकडे दुर्लक्ष करतो मला बघायचं होतं. माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, माझ्याकडे लेखणी होती आणि उत्तम लिहिता येईल इतकी बुद्धी होती. त्यामुळे वाचक थकेल पण मी लिहायचा थांबणार नाही या भूमिकेत मी गेलो आणि सातत्याने इतके कसदार लिखाण करत गेलो की त्या अग्रलेखाला वाचण्यासाठी लोकांना नवा काळ घ्यायला लागायचा. ज्यावेळेला 12, 14, 16 पानांची दैनिक बाजारामध्ये फैलावलेली होती, स्वस्त मिळत होती, अशा वेळेला नवा काळ खपत होता फक्त 4 पानाचं अंक, पण तो अग्रलेखासाठी खपत होता. आज पानं 20, 30, 35 झाली असतील, पण तो अग्रलेख किती लोक वाचतात, किती लोक वाचतात, तो वाचनीय असतो का? आणि म्हणून संपादकीय लेख लिहिणारे जर उरलेले नसतील तर वर्तमानपत्रातून संपादकीय लेख किंवा अग्रलेख बंद करण्याचा निर्णय म्हणून स्वागतार्ह आहे. सकाळने जर ते ठरवलं असेल आणि अंमलात आणलं असेल तर मी सकाळचे आभार मानेन, सकाळचे आभार मानेन. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.